धनधान्य देई ही काळी आई धनधान्य देई जोडते मनाची नाती आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं आमची माती आमची माणसं. मंडळी नमस्कार. आजच्या आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मंडळी, शेती म्हटलं की धान्योत्पादन, फलोत्पादन, चारा निर्मिती या सगळ्या विषयांबद्दल आपण वेळोवेळी माहिती मार्गदर्शन करून घेतच असतो. पण बदलत्या काळाप्रमाणे वेगवेगळ्या गोष्टींची त्यामध्ये भर पडत चाललेली आहे आणि त्यातलीच एक गोष्ट म्हणजे औषधी वनस्पतींची निर्मिती. औषधी वनस्पतींना दिवसेंदिवस मागणी वाढत चाललेली आहे, कारण आरोग्याच्या तक्रारीसुद्धा बदलत्या काळाप्रमाणे वाढत चाललेल्या आहेत. अशाच एका औषधी वनस्पतीबद्दल, स्पिरुलिनाबद्दल आपल्याला सांगण्यासाठी, त्याचं महत्त्व, त्याची एकूणच व्यावसायिक गरज या सगळ्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी या स्पिरुलिनाचं यशस्वी उत्पादन घेणारे शेतकरी श्री प्रकाश घनवट यांना आपण आज आमंत्रित केलेलं आहे. खास अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीगोंद्याहून ते कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. नमस्कार सर. कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सर, सर्वात प्रथम मला स्पिरुलिना या वनस्पतीबद्दल सांगा, कारण आपल्या शेतकरी बांधवांना देखील माझी खात्री आहे याबद्दल फारशी माहिती नसेल, तर त्याबद्दल सांगा. स्पिरुलिना ही एक फार प्राचीन वनस्पती आहे. ही एक अशी वनस्पती आहे की जिच्यामध्ये पालकपेक्षा 5000% लोह जास्त आहे, दुधापेक्षा 500% कॅल्शियम जास्त आहे, गाजरापेक्षा 1000% बीटा कॅरोटीन आहे आणि अंडी, मटण, मच्छीपेक्षा 300% प्रोटीन जास्त आहे. बरं. याच्या व्यतिरिक्त ह्या वनस्पतीमध्ये अनेक प्रकारचे व्हिटॅमिन्स, अनेक प्रकारचे फॅटी ॲसिड्स, अमिनो ॲसिड्स आणि असे काही घटक आहेत की जे फक्त माणसाला ते आईच्या दुधामध्ये मिळतात. बरं. लहानपणी जसे GLA, गॅमोलिनिक ॲसिड आहे, SOD आहे, हे जे घटक आहेत तर हे अँटी एजिंग एजंट म्हणून काम करतात त्याच्यामध्ये. तर अशी ही वनस्पती मानवाच्या सर्व विकारावरती एकाच वेळेत चालते. एकाच वेळेत चालते म्हणजे कसं की तुम्ही जर समजा गुडघेदुखी करता जर ती वनस्पती जर तुम्ही घेत असाल तर याच्या व्यतिरिक्त तुमचं हेमोग्लोबिन वाढणार, तुमचे डोळ्याचे विकार बरे होणार, तुमचे केस गळणे थांबणार, तुमचे पोटाचे विकार थांबणार, तुमचे दमा, अस्थमा असे विकार थांबणार. याच्या व्यतिरिक्त तुमच्या ज्या मेजर डिसीजेस आहेत जसे डायबिटीस आहे, कॅन्सर आहे, HIV अशा डिसीजवरती ही अतिशय उत्तम काम करतात. बरोबर. आता आपण जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की ही एक शेवाळवर्गीय वनस्पती आहे. म्हणजे लाख दुखो की एक दवा असं जर म्हटलं तर ते चुकीचं ठरू नये, कारण एवढे जर त्यामध्ये गुणधर्म असतील तर त्याकडे आपण निश्चितच वळायला हवं. पण ही प्राचीन वनस्पती तर आहे हे तर मान्य, पण ही कोणत्या स्वरूपात घेतली जाते? जसं काही वनस्पतींचे रस घेतले जातात, काहींची चूर्ण घेतली जातात, तर स्पिरुलिना नेमकी कोणत्या स्वरूपात घेतली जाते? स्पिरुलिनावरती म्हणजे ही जी वनस्पती आपण कल्टिवेट करतो तर त्याच्यामध्ये काही प्रोसिजर आहेत. म्हणजे स्पिरुलिना पाण्यातून तो काढला जातो, हार्वेस्ट केला जातो, त्याच्यामधलं पाणी कमी केलं जातं, तो वाळवला जातो, वाळवल्यानंतर त्याची पावडर केली जाते आणि पावडर केल्यानंतर त्याच्या टॅब्लेट्स केले जातात. आणि नंतर मग त्या टॅब्लेट्स साधारण 1 ग्रॅम 2 ग्रॅमच्या टॅब्लेट केले जातात आणि मग ते आपण सेवन करतो. अच्छा, म्हणजे शेवाळवर्गीय ही वनस्पती आहे आणि ती पाण्यामध्ये आपल्याला त्याची लागवड करावी लागते असं एकूण आतापर्यंत तुम्ही जे म्हणालात त्यावरनं लक्षात येत आहे. आता म्हणजे आपण जेव्हा याचं उत्पादन घेणार तर ते डायरेक्ट थेट आपण त्याचं सेवन किंवा त्याचा वापर करू शकणार नाही, बरोबर ना? अच्छा, यासाठी म्हणजे लागवडीसाठी नेमक्या आवश्यक बाबी कोणत्या असतात? कशी याची लागवड करावी? याच्यामध्ये कसं असतं की आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या टँक्स बांधावे लागतात, टाक्या, आणि त्या टाक्यांमध्ये त्याच्यामध्ये ठराविक मायक्रोन्यूट्रिएंट्स टाकून आपण पाण्या म्हणजे खतांचे घटक टाकून ते पाणी, ते सोल्युशन आपण तयार करतो आधी. आणि त्याच्यानंतर मग आपण काय करतो की त्याच्यामध्ये जे कल्चर आहे
स्पिरुलिनाचं जसं आपण दही बनवण्याकरता विरजण टाकतो बरोबर. त्या पद्धतीने आपण ती स्लरी आणून त्या टँकमध्ये टाकतो हं. आणि ते साधारण 1000 लिटर जर सोल्युशन असेल तर त्याला 1 किलो स्लरी आपण टाकतो आणि तिथून पुढं साधारण 12 दिवसानंतर त्याला मॅच्युरिटी येते. बरं. अधूनमधून हे जे सोल्युशन आहे ते हलवलं गेलं पाहिजे हं. आणि तिथून पुढं 12 दिवसानंतर त्याचं प्रोडक्शन चालू होतं. अच्छा, प्रोडक्शन चालू होतं म्हणजे नेमकं काय व्हायला लागतं आता जेव्हा हे मॅच्युअर होतं आणि त्याचं उत्पादन सुरू होतं, हे नेमकं आपल्याला काय कसं होतं कळतं? ज्यावेळेस आपण सोल्युशन मध्ये स्लरी टाकतो 12 दिवसानंतर ते जे स्पिरुलिना आहे हं. तर ते मल्टिप्लाय होतं. बरं. मल्टिप्लाय झाल्यानंतर काय होतं त्याला एक प्रकारचा घट्टपणा येतो अच्छा. आणि जसं आपल्या दुधावरती साई येते 12व्या दिवशी त्याला असं घट्टपणा म्हणजे वरती अशी त्याला एक प्रकारचा लेअर तयार होतो. हं, थर ते येतो. थर येतो त्याच्यामध्ये आणि मग तो थर आपण हार्वेस्ट करतो. बरं. हा. अच्छा. आणि मग हा थर किती दिवसांपर्यंत ठेवला जातो? जसं प्रत्येक धान्याचा एक कालावधी असतो, एक सुगीचा हंगाम असतो की तेव्हा ते धान्य तयार होतं, त्याप्रमाणे ही स्पिरुलिनाचा किती कालावधी असतो, म्हणजे त्याचा हंगाम किती दिवसाचा नाही, असतो? स्पिरुलिना हे तुम्ही 12ही महिने तुम्ही हार्वेस्टिंग करू शकता. फक्त त्याचं प्रमाण प्रत्येक सीझन प्रमाणे प्रमाण बदलतं. याला 25 ते 47 डिग्री टेम्परेचर लागतं. बरं. हो. त्याच्यानंतर याचं एक कॅरेक्टर असं असतं की हे हवेतलं मॉइश्चर ओढून घेतं. अच्छा. ओलीपणा. त्याच्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये हे वाळत नाही. तुमच्याकडे जर समजा ड्रायर अशा जर गोष्टी नसतील तर तुम्हाला ते प्लांट बंद ठेवावा लागतो मग, बरं. कारण ते वाळतच नाही. बरं. त्याचं कॅरेक्टर असं आहे की ते हवेतलं मॉइश्चर ओढून घेतं ते. बरं. आणि मग याच्यानंतर थंडीमध्ये थोडंसं तुमचं प्रोडक्शन कमी होतं. असं थोडंफार कमी जास्त प्रमाणामध्ये याचं प्रोडक्शन वर्षभर चालू असतं. बरं. आता प्रोडक्शन आपण जेव्हा म्हणतो, आता गहू ज्वारी आपण जेव्हा शेतात पेरतो तेव्हा त्याचं क्विंटलमध्ये उत्पादन मिळतं किंवा पोत्यांमध्ये उत्पादन आपण मोजतो. स्पिरुलिनाचं उत्पादन नेमकं आपण कसं, म्हणजे त्याची प्रक्रिया कशी असते? कारण ही वनस्पती आम्हाला नवीन आहे, शेवाळवर्गीय आहे, तर ते कशी, त्याची मोजणी कशी केली जाते किंवा त्याची प्रतवारी सुद्धा कशी आपण ठरवू शकतो? काय होतं ज्यावेळेस आपण हार्वेस्ट करतो स्पिरुलिना त्याच्यामधलं आपण पाणी ड्रेन करतो. पाणी ड्रेन केल्यानंतर आपण ड्रायरमध्ये ते वाळवतो आणि वाळवल्यानंतर जी ड्राय पावडर त्याची तयार होते 3 kgs आपण त्याचं मोजमाप करतो. अच्छा. बरं. म्हणजे थोडक्यात आपण असं म्हणू शकतो की सुरुवातीला द्रावण बनवणे, स्लरी घालणे, ती तयार झाल्यानंतर वाळवणे आणि त्याची पूड करणे, अशी साधारण ही जी प्रक्रिया असू शकते. आता या एकूणच सगळ्या प्रक्रियेसाठी पुन्हा एकदा थोडक्यात आपण शेतकऱ्यांना सांगूया की आवश्यक घटक काय असतात आणि त्याचा अंदाजे खर्च किती येतो. अच्छा. म्हणजे स्पिरुलिना तयार करण्याकरता याच्यामध्ये सोडियम बायकार्बोनेट लागतं. त्याचं प्रमाण आहे साधारण 8 ते 10 ग्रॅम एका लिटरला. त्याच्यानंतर NPK लागतं, सुपला 15-15-15 किंवा 19-19-19. याचं जे प्रमाण हे साधारण 0.05 ग्रॅम पर लिटर ह्या प्रमाणात टाकावं लागतं. त्याच्यानंतर याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट आहे, ते अति अल्प प्रमाणामध्ये लागतं, 0.005 ग्रॅम प्रति लिटर. याप्रमाणे हे 3 मेजर घटक त्या सोल्युशनमध्ये आपण टाकले की तिथून पुढं त्याचं ग्रोथ चालू होते स्पिरुलिनाची. आणि त्याचबरोबर ड्रायरची देखील काही विशिष्ट ड्रायर्स आवश्यक असतात का? याच्यामध्ये कसं आहे की कारण स्पिरुलिना पावसाळ्याच्या दिवसामध्ये ड्रायर शिवाय वाळू शकत नाही. अच्छा. ज्यावेळेस समजा ऊन असतं किंवा उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा थंडीचे दिवस आहेत, अशा वेळी तुम्ही ते नॅचरली साधारण नैसर्गिकरित्या तुम्ही उन्हामध्ये ते वाळू शकता. पण ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस स्पिरुलिना बाहेरचं मॉइश्चर ऍब्सॉर्ब करतो आणि त्याच्यामुळे तो वाळत नाही. त्याच्यामुळे ड्रायची आवश्यकता असते. आणि पावडर करण्यासाठी पुन्हा जे काही मिक्सर्स किंवा त्याला ग्राइंडर्स लागतात. बरोबर. आणि त्याच्यामध्ये पावडर होते. अच्छा. साधारण आता तुम्ही जो लागवडीचा जी पद्धत अवलंबलेली आहे तर त्यामध्ये उत्पादनाची काही एक मर्यादा असते का, की इतकं तुम्ही केलं तर एवढं तुम्हाला उत्पादन मिळेल, असं काही असतं का? याच्यामध्ये कसं असतं की तुम्हाला तर हे सोल्युशन हे जे मायक्रोन्यूट्रिएंट्स आहेत हे त्या प्रमाणामध्ये पाण्यामध्ये टाकल्यानंतर याचं साधारण एक ठराविक पॅरामीटर आहे की तुम्हाला एका स्क्वेअर मीटरमध्ये 4 ग्रॅम ड्राय पावडर मिळेल.
हे त्याचं प्रमाण आहे. मग त्याच्यामध्ये कमी जास्त थोडंफार होऊ शकतं. हं. आता यामध्ये तुम्ही म्हणालात की 25 ते 45 डिग्री पर्यंतचं हो. तापमान याच्यासाठी हो, हो, आवश्यक आहे. आपल्या महाराष्ट्राचा विचार करता कोणकोणत्या भागामध्ये याची लागवड होऊ शकते किंवा कसं हवामान किंवा काय भौगोलिक परिस्थिती काही विशिष्ट आवश्यक आहे का? हो, ऍक्च्युली म्हणजे कसं आहे की हे सागरी कोस्टल एरियामधलं कल्टिवेशन आहे, किनारपट्टीचं. हं. तर किनारपट्टीमध्ये कसं आहे की जसं आता आपण मलेशिया, थायलंडमध्ये ते समुद्राचं पाणी वळवूनच घेतात, कारण त्याला जे लागणारं जे काय पाणी आहे त्याच्यामध्ये नॅचरली स्पिरुलिनाची ग्रोथ होते. बरोबर. हां. म्हणजे जसे जुन्या काळामध्ये लोक ते खायचे ते समुद्रामधूनच खायचे. हं. पण आता याचे जे कमर्शियल कल्टिवेशन चालू झालेलं आहे तर ते आता आपण टँक्समध्ये करतो. मग तिथं कोस्टल एरिया जरी नसला तरी ते हवामान आपण क्रिएट करतो. तर त्याच्याकरता आपण टेम्परेचर जर समजा आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही पॉलिकार्बोनेटेड शीट टाकू शकता, ग्लास हाऊसमध्ये करू शकता, जेणेकरून तुम्हाला ऊन म्हणजे सनलाईट आणि त्याच्यानंतर टेम्परेचर हे मेंटेन करता येईल. अच्छा. आता प्रत्येक जे उत्पादन असतं किंवा कृषी विषय किंवा एखादी वनस्पतीचं उत्पादन जेव्हा आपण करतो तेव्हा त्याची काळजी आपल्याला आपल्या लहान मुलासारखी काळजी घ्यावी लागते. आता ही जी शेवाळवर्गीय वनस्पती आहे हा एक वेगळा घटक आहे. तर त्याच्यावर काही रोगांचा प्रादुर्भाव होतो का किंवा त्याचा दर्जा कमी होण्यासाठी काही घटक कारणीभूत असतात का? त्याबद्दल सांगा. याच्यामध्ये कसं आहे की तुमचे जर समजा पाण्यामध्ये जे घटक तुम्ही टाकता त्याचं जर प्रमाण कमी जास्त झालं तरी सुद्धा त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो. दुसरी गोष्ट कसं आहे की त्याच्यामध्ये वातावरणाचा सुद्धा परिणाम होऊ शकतो. अति पाऊस झाला किंवा ऊन पडलंच नाही तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला काही घटक त्यातले कमी जास्त करावे लागतात आणि ते ऍडजस्ट करावं लागतं. जर हे जर आपण केलं नाही तर मग स्पिरुलिना हा पिवळा पडतो. पिवळा पडल्यानंतर मग समजायचं की ते डिकम्पोज व्हायला लागलेलं आहे आणि मग खराब होतो. मग खराब झाल्यानंतर त्याला पण काही समजा मेथड्स ते हे करण्याकरता तुम्ही तो टोटल टँक ड्रेन करू शकता, स्वच्छ करू शकता आणि पुन्हा ती कल्चर तुम्ही तयार करू शकता. अच्छा. पण आता हे ग्लास हाऊस आणि सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर साधारण तुम्ही जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्याच्यामध्ये सुरुवातीची गुंतवणूक किती होती आणि त्या प्रमाणात नफ्याचं प्रमाण किती आहे जर एक व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने आपण विचार केला तर? ऍक्च्युली माझं मी पहिल्यांदा एक टँक पासून चालू केलं आणि मी 1 लिटर पासून 1000 लिटर करायला मला साधारण 1 वर्ष लागलं. त्या 1 वर्षामध्ये माझी पूर्ण तपश्चर्या झाली. त्याच्यामध्ये मला त्याचे सगळे नुक्स कळाले. बरोबर. आजकालच्या मुलांना असं वाटतं की आपण आता गुंतवणूक केली का लगेच प्रोडक्शन चालू आणि लगेच पैसे मिळाले पाहिजे, इन्स्टंट पाहिजे. आता सगळं फास्ट झालेलं आहे. पण काय होतं की अनेक मुलं कल्चर आणतात, टँक्स बनवतात, त्याच्यामध्ये टाकतात, पण तेवढा धीर धरत नाहीत की तेवढं पेशन्स धरत नाही की त्याच्यावरती तुम्ही थोडंफार लक्ष द्या, काय होतं नेमकं त्याचा स्टडी करा आणि नंतर तुम्ही याच्यामध्ये सक्सेस मिळेल तुम्हाला याच्यामध्ये. पण आत्ताची जी पिढी आहे तर यांना म्हणजे इन्स्टंट उत्पादन लगेच पाहिजे असतं. त्याच्यामुळे काय होतं की बरेचशी मुलं मग हे याच्यापासून दूर जातात, असं होतं. तर याच्यामध्ये सक्सेस मिळवण्याकरता तुम्हाला थोडंसं जरा त्याच्यावरती जर लक्ष ठेवलं तुम्ही तर तुम्हाला याच्यात हे फार सोपं केलं आता. आणि माझ्या ह्या 9 वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी स्पिरुलिना कल्टिवेशन हे अतिशय सोपं केलंय आणि कुठेही पाण्यात हात न घालता हे टोटल मॅकनाइज्ड केले मी सगळं हे. त्याच्यामुळे कसं आहे की तुम्हाला म्हणजे जे आज जे पारंपरिक उत्पादन जे आहे स्पिरुलिनाचं की त्या हौदामध्ये उतरा आणि 1500 बादल्या त्याच्यामधून उपसायच्या आणि नेटवरती टाकायच्या, हे आता काही नाही. मी सरळ आता मशीन लावलं की टोटल 10 मिनिटांमध्ये तुमचा एक टँक पूर्ण हार्वेस्ट होऊन जातो. मी टँक साफ करायची सुद्धा मशिनरी तयार केलेली आहे की जेणे तुम्ही व्हॅक्युम क्लिनर सारखे पूर्ण टँक सगळं त्याचा बॉटम साफ करू शकता. तर मुलांनी आता याच्यामध्ये आता मी ट्रेनिंग सेंटर सुद्धा चालू करतोय आता. त्याच्यामुळे मुलांना ही आता नवीन टेक्नॉलॉजी शिकवली पाहिजे आणि मुले याच्याकडे वळाले पाहिजेत, कारण ही आता फार मोठी गरज आहे आता सध्याची. तर मुलांना माझं एवढंच हे की तुम्ही स्पिरुलिना ही फार ट्रेचरस जॉब आहे असं न समजता
हे आता फार सोपं आहे आणि सगळ्यांनी आता याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आता याच्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही हे सगळं यांत्रिक त्याला स्वरूप दिलेलं आहे, तर स्पिरुलिना उत्पादक होत असताना त्याबरोबर आणखीन कोणत्या रोजगाराच्या संधी असू शकतात? जसं आपलं जर एक शेत असेल तर त्यामध्ये आपण धान्य उगवू शकतो, फळझाडं लावू शकतो, चारा निर्माण करू शकतो. तसं स्पिरुलिना उत्पादक जेव्हा आपण होतो तेव्हा त्याबरोबर आणखीन कोणकोणत्या रोजगाराच्या संधी आपल्याला मिळू शकतात? याच्यामध्ये कसं आहे की स्पिरुलिना जर समजा आपण उत्पादन घेतोय आता आपण, तर मग याच्यामध्ये साईड बिझनेस तुम्हाला असा करता येईल की तुम्ही त्याचं मार्केटिंग करता येईल तुम्हाला मुलांना. आता माझं जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी आहे तर ती माउथ टू माउथ आहे. पूर्ण भारतामधून लोकांचे मला SMS येतात की आम्हाला तुमचा अकाउंट नंबर पाठवा, आम्ही तुम्हाला अमाऊंट पाठवतो आणि कोरिअरने मी त्यांना पाठवून देतो. आज जवळजवळ 1 लाख रुपये महिन्याचं माझं सेल आहे माउथ टू माउथ. कोणताही डॉक्टर नाही, MR नाही, कोणतं मेडिकल नाही. तर माझं म्हणजे निदान शेतकऱ्यांच्या मुलांकरता तरी असं म्हणणं आहे की प्रत्येक खेड्यामध्ये जर समजा एखादा असा प्लांट जर झाला तर लोक सुद्धा सुदृढ राहतील. शिवाय हे तुम्हाला पण फार चांगला रोजगार मिळेल. आणि याच्या व्यतिरिक्त अजून बाकीचे जे काय समजा याच्यामध्ये मार्केटर समजा सिटीमधली मुलं आहेत, एखाद्याला समजा जॉब आहे, तुम्ही साईड बिझनेस करू शकता. आता माझ्याकडनं पुन्हा मुंबईला 100 बॉटलचे पॅक मुलं उचलतात. मी त्यांना कन्शन रेटमध्ये 200 रुपयाला बॉटल देतो, 450 MRP ते विकतात. आमची माती आमची माणसं. शेतकऱ्यांच्याकडे जागेचा तसा प्रश्न नसतो, पण शहरी पातळीवर जर आपल्याला याचं काही घरापुरतं उत्पादन करायचं असेल तर ते शक्य आहे का? आणि पुन्हा एकदा आपण आपल्या सगळ्या श्रोत्यांना सांगूया की कोणकोणत्या रोगांवर ही वनस्पती प्रभावी आहे, जस्ट एकदा पुन्हा त्यांना आठवण करून देण्यासाठी, आणि घरगुती पातळीवर करता येईल का? आता कसं आहे की शहरांमध्ये ना आपण हे उत्पादन अगदी सहजरित्या करू शकतो. कारण कसं आहे, प्रत्येक घराला टेरेस शक्यतो आहेच आहे. थोडीफार जागा तर आहेच आहे. आणि तुम्ही असं नाही की तुम्हाला 30 बाय 40च्या किंवा 10 बाय 30च्या टँकमध्ये करायला पाहिजे. तुम्ही साधं टबमध्ये सुद्धा करू शकता. एखादा ड्रम त्याचे 2 भाग केले, त्याच्यामध्ये 50 लिटर पाणी मारतं त्याच्यामध्ये, आणि ते न्यूट्रिशन तुम्ही टाकले आणि तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित जर त्याचं संगोपन जर केलं तर तुम्हाला 12 दिवसांत स्वतःचाच स्पिरुलिना मिळेल की ज्याच्यामध्ये पालकपेक्षा 5% जास्त लोह आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीन आहे. आरोग्य संपन्न अशी ही वनस्पती आहे असं आपण म्हटलं. आणि आपण जर समजा आता आपण डोक्यापासून जर माणसाच्या जर समजा सांगायचं चालू केलं विकारांबद्दल, तर तुम्हाला मी सांगतो, केस गळणे, केस सफेद होणे, त्याचे चक्कर येणे, फिट्स येणे, त्याच्यामध्ये बीटा कॅरोटीनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे डोळ्याचे विकार, त्याच्या रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस, सर्दी, पडसं, दात दुखत असेल तर त्या पावडरने तुम्ही ब्रश करा, दातातून रक्त येत असेल तर ते सगळं थांबतं आणि परत तुमचे दात दुखत नाहीत. बरं, आणि याच्यासाठी कोणत्याही वैद्यकीय काय प्रिस्क्रिप्शन म्हणा किंवा डॉक्टरांनी सांगितलं पाहिजे असं काही आवश्यक आहे का? तसं नाही. म्हणजे तुम्ही आता माझं तर मार्केटिंग सगळं माउथ टू माउथ आहे. डॉक्टर्स सुद्धा, आयुर्वेदिक डॉक्टर्स माझं मेडिसिन घेतात. ॲलोपॅथीचे डॉक्टर सुद्धा माझे, ॲक्सिडेंट हॉस्पिटल सुद्धा मोठमोठाले हे वापरतात. कारण यांनी ॲक्सिडेंटचे हाडं तुटलेले हे ते सगळं लवकर भरून येतं, कारण याचं कॅल्शियमचं प्रमाण भरपूर आहे. म्हणजे दुधापेक्षा 500% कॅल्शियम जास्त आहे याच्यामध्ये. पण वाळवल्यानंतर सुद्धा ते कायम राहतं म्हणजे? हो, याला किपिंग क्वालिटी साधारण 3 ते 5 वर्ष आहे. तुम्ही त्याला पावडर झाल्यानंतर तुम्ही पॉली बॅगमध्ये तुम्ही जर त्याला टाईट ठेवलं तर काही होत नाही 4-5 वर्ष याला. अच्छा, आता एकूणच पाणी साठवणे असा जेव्हा विषय येतो तेव्हा शहरांमध्ये तर फारच गंभीर परिस्थिती आपल्याला माहिती आहे की पाणी साठवू नका असं सांगितलं जातं, कारण डेंग्यू सारखे रोग त्याच्यातनं निर्माण होतात. पण स्पिरुलिनासाठी पाणी साठवणं तर फार आवश्यक आहे. तर त्याचा मग मेळ कसा आपल्याला साधता येईल जर शहरी पातळीवर विचार केला? सुंदर क्वेश्चन हा. याच्यामध्ये कसं आहे की ज्यावेळेस आपण ते सोल्युशन तयार करतो, ऍक्च्युली हे अल्कलाईन पाणी असतं हे, आणि त्याच्यामध्ये मायक्रोन्यूट्रियन्स टाकलेले असतात. तर याचा जो pH आहे, सामू आपण ज्याला म्हणतो, तो 10 ते 11च्या दरम्यान असतो. अच्छा. आणि ह्या pH मध्ये पाण्यामध्ये कसल्याही प्रकारचं ऑर्गॅनिझम वाढत नाही. आणि त्या ॲटमॉस्फिअर, आता आमचं तर ग्लास हाऊस आहे,
त्या ग्लास हाऊसमध्ये एक मच्छर सुद्धा तुम्हाला दिसणार नाही, एक माशी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही. कारण ते कसं थोडं त्यामध्ये थोडं अमोनियाचं हे असतं, थोडा युरिया असतो त्याच्यामध्ये, मॅग्नेशियम सल्फेट असतं, सोडियम बायकार्बोनेट असतं आणि ते सगळं अल्कलाईन नेचर असतं. त्याच्यामुळे कसल्याही प्रकारचा किडा तिथं ते वातावरणापेक्षा दूर जातो, लांब पाहून. आणि पाण्यामधले जे काही समजा किडे आहेत, आपलं तर आज तसं जर पाणी आपण फिल्टरचं जरी ठेवलं तर तिसऱ्या दिवशी त्याच्यामध्ये किडे होतात. बरोबर. पण याच्यामध्ये ह्या पीएच मध्ये कसल्याही प्रकारचा ऑर्गॅनिझम किंवा कसल्याही प्रकारचा किडा तयार होऊ शकत नाही. बरोबर. आता हे जे द्रावण आहे म्हणजे स्पिरुलिना तयार करण्याचं द्रावण हे किती सहज उपलब्ध आहे आणि ते तयार झाल्यानंतर त्याची बाजारपेठ आपण कशी मिळवू शकतो किंवा त्याची विक्री करण्यासाठीची ठिकाणं कोणती असू शकतात? आता याचं द्रावण आपण जे समजा तयार करतो तर याचं जे विक्रीचं जे आहे, जे नवीन प्लांट तयार होतात, नवीन प्लांट तयार झाल्यानंतर त्यांना ती स्लरी लागते आणि मग ती स्लरी आपण ती विकू शकतो त्यांना. बरं. तर तिचे रेट्स जे आहेत ते 5,000 रुपये पर केजी, एका किलोचे 5,000 रुपये आपण घेतो. तर मग ते काय करतात की ते टाक्या बांधतात, टाक्यांमध्ये समजा 2,000 लिटर पाणी सोडतात, 2,000 लिटरच्या प्रमाणे त्याच्यामध्ये ते घटक टाकतात आणि ते घटक टाकल्यानंतर मग ते स्लरी करता माझ्याकडे येतात. मग त्यांना 2 किलो स्लरी आपण त्यांना देतो आणि मग ती स्लरी ते त्या टँकमध्ये टाकल्यानंतर त्यांचं 12 दिवसानंतर त्यांचं प्रोडक्शन चालू होतं. अच्छा, म्हणजे जर कोणाला स्लरी हवी असेल हो, किंवा या संदर्भात कोणतीही माहिती हवी असेल तर तुम्हाला नक्कीच संपर्क साधता येऊ शकेल. आता बाजारपेठेबद्दल आपण बोलत होतो. तर बाजारपेठ नेमकी कशी उपलब्ध आहे आणि व्यवसाय म्हणून करत असताना बाजारपेठ ही तर अत्यंत आवश्यक आहे. हो, आता म्हणजे बरीचशी मुलं हा प्रश्न विचारतात की आपण जरी प्रोडक्शन केलं तर बाजारपेठेचं काय? बरोबर. तर माझं सांगणं मुलांना असं असतं की तुम्ही बाजारपेठेची काळजी करू नका. बाजारपेठ ही तुमच्या पायापाशीच आहे. तुम्ही तुमच्या गावामध्ये हे प्रोडक्शन चालू करा. अनेक जवळजवळ 75% लोकांना काही ना काही आजार आहेच. बरोबर. आणि मग तुम्ही तुमच्या ज्यावेळेस तुमचा माल काही एकदम क्विंटलमध्ये किंवा टनामध्ये तयार होणार नाही, बरोबर. तो इन ग्रॅम्स तयार होणार, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्रॅम. आणि तुम्ही काय करा की याचे 50-50 ग्रॅमचे पाऊच करा आणि आजारी लोकांना द्या, तुम्ही फ्री ऑफ चार्ज द्या. 1 वर्षभर तुम्ही काही घेऊ नका आणि त्यांचा फीडबॅक घ्या. याच्यामध्ये रिझल्ट 100% येतात. तुमच्या 50 ग्रॅमच्या पाऊचमध्ये तुमचे गुडघेदुखी असू द्या किंवा तुमचा कसलाही बाकीचा आजार असू द्या, तुमचं हिमोग्लोबिन असू द्या, अशक्तपणा असू द्या, त्या माणसाला ही 50 ग्रॅमची पुडी कंझ्युम करेपर्यंत त्याला एकदम फ्रेश वाटतं. बर. आणि पुन्हा साईड इफेक्ट्स काही नाही? साईड इफेक्ट्स काहीच नाही. आणि मग काय होतं की ज्या आजारी माणसाला त्याच्यापासून आराम मिळतो तो परत येणारच 100%, पण तो अजून 4 जणांना घेऊन येणार. आमची माती आमची माणसं. एक अगदीच सहज येणारा प्रश्न असा आहे की औषधावर उपाय आहे हा उत्तम मार्ग झाला, त्याच्यात आपल्याला बरं वाटतं, हा त्याच्या पुढचा टप्पा झाला. पण याची सवय लागते का? म्हणजे एखादी गोष्ट आपण आता जसं ही पावडर समजा आपण रोज घेतली त्याच्यात आपल्याला बरं वाटतं ही गोष्ट खरी, पण आजाराचं समूळ उच्चाटन होतं की काही काळापुरतं, म्हणजे जोपर्यंत आपण ती पावडर घेतो तोपर्यंत बरं वाटतं? तुमचा अनुभव काय आहे याच्यामध्ये? कसं आहे माहिती का की आपण जर पाहिलं ॲलोपॅथी लोक ती औषधं घेतात, स्पिरुलिना हे नॅचरल आहे, तर हे जे काम करतं तर हे पूर्ण शरीरावरती नॅचरली काम करतं. तुमचे गुडघे बरे होतात म्हणजे काय ते पेन किलर किंवा ते स्टेरॉइड नाही, ते जे तुमचं सायनोव्हियल फ्लूइड तुमच्या गुडघ्यांमध्ये जे असतं ते ऍक्टिव्हेट करतात ग्लँड्स. स्पिरुलिना हे तुमच्या शरीरातले सगळे ग्लँड्स ऍक्टिव्हेट करतं आणि मग त्याच्यापासून जे डिॲक्टिव्हेट झाले, ते ग्लँड्स ऍक्टिव्हेट झाले की तुमचं ते दुखणं बरं होतं. अच्छा, असं आहे त्याच्यात. आता जेव्हा तुम्ही या व्यवसायाची सुरुवात केली तेव्हा त्याचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं होतं का, किंवा तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन लाभलं होतं? म्हणजे जर एखादा नवीन शेतकरी याकडे वळू बघत असेल तर त्याला याची नक्कीच मदत होऊ शकेल. ऍक्च्युली हा माझा तसा 12वा प्रोजेक्ट आहे. बरं. याच्या पहिले माझे 11 प्रोजेक्ट झालेले आहेत आणि मी याच्याकडे कसा आलो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की याच्या आधी एक नामांकित कंपनीचं झेंडूच्या फुलापासून झायंटोफिल तयार करायचं एक प्रोसिजर माझ्याकडे होती आणि त्याच्या टँक्स होत्या, त्याच्या फर्मेंटेशन टँक्स होत्या. पुढे काय झालं की गुजरातमध्ये त्यांचा डिस्टिलेशन प्लांट होता
आणि तो दुर्दैवाने तो त्या भूकंपामध्ये कोलॅप्स झाला आणि ते प्रोडक्शन बंद पडलं. पण त्या टाक्या शिल्लक राहिल्या. अच्छा. आणि मी 10 वर्ष त्या टाक्या सांभाळल्या. त्या टाक्यांचं काय करायचं, मला अनेक लोक म्हणे तुम्ही दुसरा प्रोजेक्ट करा, वरा पालन कुठं काय असं तसं. आणि मग आमचे मित्र, पुण्याचे मित्र एकनाथ ढमढरे, त्यांनी मला सुचवलं की आपण असं करू, कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर इथं स्पिरुलिनाचं ट्रेनिंग आहे, आपण ते ट्रेनिंग घेऊ आणि पाहूया त्या टाक्यांचा काय उपयोग होईल असं. मग आम्ही गेलो आणि ते ट्रेनिंग घेतलं आणि ट्रेनिंग घेतल्यानंतर मी ओळखलं की ह्या टाक्या आता आपल्या उपयोगात येण्यासारखं आहे आता. आणि तुम्ही पुढे या व्यवसायाकडे वळालो मी. अच्छा. म्हणजे थोडक्यात काय, एक परमेश्वर जेव्हा दार बंद करतो तेव्हा संधींची अनेक दालनं उघडी झालेली असतात. फक्त आपण डोळसपणे त्याचा शोध घ्यायला पाहिजे. हे तुमच्या उदाहरणावरनं नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना कळलेलं असेल. तर तुम्ही ज्या कृषी विज्ञान केंद्राचा उल्लेख केलात तर त्याबद्दल देखील आपल्या सगळ्या शेतकरी बांधवांना सांगूया की हे प्रशिक्षण कुठे उपलब्ध आहे सध्या. कृषी विज्ञान केंद्र बाबळेश्वर, जिल्हा अहमदनगर, तालुका राहता. तर इथे हे कृषी विज्ञान केंद्र आहे. तिथं डॉक्टर भास्करराव गायकवाड सायंटिस्ट आणि शैलेश देशमुख म्हणजे जे स्पिरुलिनामध्ये डील करतात, त्याचं ट्रेनिंग देतात. तर यांनी फार चांगल्या पद्धतीने मुलांना गाईडलाईन देऊन, आणि नुसतं स्पिरुलिनाच नाही तर अनेक प्रकारचं पॉली हाऊस, तुमचं गोट फार्मिंग असू द्या, दुग्ध व्यवसाय असू द्या, बेकरी प्रॉडक्ट्स असू द्या, अशा अनेक प्रकारे तिथं चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. तर शेतकऱ्यांनी सुद्धा, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांनी याचा फायदा घेणे गरजेचं आहे. बरोबर. याच्यासाठी पुन्हा एक नेहमीचाच आपला प्रश्न म्हणजे सरकारी पातळीवर याचा विकास होण्यासाठी काही प्रयत्न केले जातात का? तुम्हाला याबद्दल काही माहिती आहे का? कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही हा प्रोजेक्ट उभा करता आणि प्रोजेक्ट उभा करताना तुम्हाला वर्ल्ड बँकेचे तुमच्यातून फंडिंग होऊ शकतं तुम्हाला. त्याच्यानंतर MWSIP तुम्हाला फंडिंग करते. आणि मला सुद्धा MWSIP कडून जवळजवळ 8,35,000 रुपये सबसिडी मिळाली मला याचे. आणि त्याचा फार मोठा बेनिफिट मला मिळाला. मी तो जो प्लांट आहे तो एकदम म्हणजे लक्झरियस करू शकलो. मला जर पाहिजे तसा मी करू शकलो. बरोबर. म्हणजे थोडक्यात इच्छा असेल तर अनेक मार्ग उपलब्ध आहेत आपलं स्वप्न साकार करण्याचे. आणि केवळ एकाच गोष्टीवर अवलंबून न राहता नवनवीन गोष्टी ज्या प्रकाशात येत आहेत, ज्याबद्दल ट्रेनिंग दिलं जात आहे, त्याची माहिती करून घेऊन त्या दृष्टीने जर प्रयत्न केले तर शेतकरी हा नक्कीच सधन आणि संपन्न होऊ शकेल आणि त्याच्यावर कोणतीही वाईट परिस्थिती गुदरणार नाही याची खात्री नक्कीच देता येईल. सर, आज कार्यक्रमात सहभागी झालात, स्पिरुलिना बद्दल इतकी छान माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलीत, आरोग्य संपन्न करणारी माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत, याबद्दल दूरदर्शनच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी आमच्याकडनं मनापासून शुभेच्छा. धन्यवाद.